सर्वप्रथम आपल्या श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळाचे प्रमुख श्री दादासाहेब दामले साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ वहिनी विनिता वहिनी यांनाही विनंती करतो व्यासपीठाकडे यावं. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका आणि आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी काका. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, आज आरतीचा ज्याला मान मिळालेला आहे असे दाम्पत्य श्री व सौ गरुड आपल्या नारायणपेठेमध्येच राहतात. आज त्यांना आरतीचा मान मिळालेला आहे. आज विशेष बाब म्हणजे आपल्याकडे दर गुरुवारी स्वामींना आपण विडे करतो, विडे. तर आज सांगायला आनंद होतो आहे, त्यांच्या घरी विड्याचं झाड आहे असं कळालं मला आणि त्यांनी स्वतः विडे करून आणलेत स्वामींना. त्यामुळे सगळ्यांनी आज टाळ्या वाजवा. तर ह्या दाम्पत्याचा सत्कार करावा असं मी दादांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. की दर गुरुवारी आपल्या इथे दादांचं जे प्रबोधन होतं ते चॅनलवर प्रसारित केलं जातं आणि यूट्यूब चॅनल आपले जे देऊळगाथाचे प्रमुख आहेत ते त्याच्यावर गेल्यानंतर सर्वत्र भारतभर, भारताबाहेरसुद्धा ऐकलं जातं, पाहिलं जातं दर गुरुवारी. त्याच्या माध्यमातून दादांचे जे काही विचार आहेत ते सर्व लोकांना समजतात. भारताबाहेरही आपलं जे काही इथलं दर गुरुवारचं आपलं हे आहे स्वामींचं आपलं कार्यक्रमाचं ते सुद्धा पाहिलं जातं, ऐकलं जातं. आज मला सांगायला आनंद होतो आहे, आजचा जो काही प्रसाद आहे, प्रसादाचे जे कोणी मानकरी आहेत ते कॅलिफोर्नियामधले आहेत, अमेरिका कॅलिफोर्निया, श्री व सौ गोडबोले. त्यांचा आजचा सगळा प्रसादाचा सगळा त्यांनी नियोजन केलेलं आहे. श्री सुधीर गोडबोले आणि सौ शुभांगी गोडबोले हे दाम्पत्य, त्यांनी हा आजचा सगळा आपल्या स्वामींचा आरती याचा प्रसादाचा खर्च केलेला आहे. श्री सुधीर गोडबोले जे आहेत ते इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि सौ शुभांगी ताई ज्या आहेत त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि मेडिसिन कन्सल्टंटसुद्धा आहेत. हे गोडबोले कुटुंब आता त्यांचा कसा इथे हे आला, संपर्क आला, ते गेले 3-4 महिन्यापासून ते आपले बरेच महिने झाले ते आपले इथले जे काय कार्यक्रम होतात गुरुवारी दादांचे ते यूट्यूबला ते पाहतात आणि ते पाहून त्यांनी मग आपल्याला इथे संपर्क केला. फोन नंबर दादांना त्यांनी कॉल केला मागे आणि त्या माध्यमातून त्या आपल्या मंडळाशी जोडल्या गेल्या. मग असं करता करता त्यांनी आपल्याला एकदा इच्छा बोलून दाखवली की मला एकदा अन्नदान करायचं आहे आणि आजचा जो काही दिवस आहे तो आज योग जुळून आला. श्री व सौ गोडबोले गेले 40 वर्ष झाले कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास आहेत. पूर्ण कुटुंब स्वामी भक्त आहे. त्यामुळे आणि आजचं जे त्यांचं हे आहे त्याच्यात त्यांचं नात राधिका तिचं पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यांची नात ही पण स्वामी कुटुंबात असते त्यांचं तिथे. मला अजून सांगायला आवडेल, त्यांनी त्यांचं एक मनोगत मला व्हॉट्सअपवर पाठवलं होतं, काय त्यांना वाटतं आपल्या मंडळाबद्दल. ते तसंच्या तसं मी वाचून दाखवतो. गोडबोले कुटुंब स्वामी भक्त आहे मी सांगितलंच. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याकडे ते इथं जोडले गेले आणि दादा जे काही दर गुरुवारी इथे त्यांचं प्रबोधन दादांचं ते आपल्या इथे होतं ते सगळं मन लावून ते ऐकतात. दादा जे काही प्रबोधनाच्या माध्यमातून जो काही संदेश देतात सर्वांना त्याच्याने त्याचंही त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि आपल्या मंडळाच्या अजून जास्तीत जास्त मंडळाचं भरभराट व्हावी ही पण त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे दादांच्याबद्दल की दादा जे काही मार्गदर्शन करतात ते अगदी सोप्या भाषेत असतं, सगळ्यांना समजेल अशा भाषेत दादा सांगतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि दादा प्रबोधन करताना उदाहरणं देतात, छोटे छोटे उदाहरणं देऊन त्या माध्यमातून लोकांना त्याचं मार्गदर्शन करतात असंही म्हटलेलं आहे. तर त्यांनी हे जे काय सगळं हे केलेलं आहे त्या मंडळाबद्दल त्यांनी कौतुक केलेलं आहे आपल्या मंडळाचं. तर
सांगायला अजून त्याच्यामधनं एवढंच म्हणायचं की आपला जो काही व्याप आहे मंडळाचा प्रचार प्रसार हा भारताबाहेरही सध्या होतो आहे, हे मला सांगायला आनंद होतो आहे. तर आपण ह्या सगळं मंडळातर्फे श्री व सौ गोडबोले यांचं आपण अभिनंदन करूयात. त्यांनी जो काय आपल्याला हा प्रसादाचा आजचा दिवस आणलेला आहे, मी पण मंडळातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. श्री स्वामी समर्थ. आता आपल्या इथे समोरच शिंदे कुटुंब राहायला आलेलं आहे. तर मी शिंदेंना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. श्री शिंदे, श्री व सौ शिंदे यांच्यातर्फे दादा आणि वहिनींना भाऊबीज भेट असं त्यांनी मला म्हटलेलं आहे, द्यायची आहे. दत्त आणि स्वामींची प्रतिमा आहे. तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे येऊन दादांना ती द्यावी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि आता नेहमीप्रमाणे स्वामींना जी काय गायन सेवा आवडते, आपल्या मेंदळे ताई आहेत, मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे येऊन आपली गायन सेवा सादर करावी. क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, करावयातव मंगल पूजा, करावयातव मंगल पूजा. देहदीप मी जाळीन माझा, देहदीप मी जाळीन माझा, भाव भक्तीचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा. देवा देवा उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. अभंग नाही नाही ओवी, अभंग नाही नाही ओवी, मूक जीवाने कशी रे गावी. नयनामधले अश्रू करीती अखेरचा धावा. देवा देवा उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. धूप जाळीते मी श्वासाचा, सुगंध पसरील मंगलतेचा. धूप जाळीते मी श्वासाचा, सुगंध पसरील मंगलतेचा. कोमल पद हृदयावर ठेवीत प्रभु माझा यावा. देवा देवा उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. थँक्यू. मी समर्थ. आता पुढील सूत्र श्री दादा महाराज यांच्याकडे देत आहे. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप घेऊ आता. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता,
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. सकल कार्य सिद्ध करता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आजच्या गुरुवारच्या आरतीचे मानकरी महाप्रसादाचे सेवेकरी आता जोशी काकांनी उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकेमधून ज्यांनी महाप्रसादाची इच्छा व्यक्त केली आणि आज तो प्रसाद घडला, त्याच्यानंतर आजची गायन सेवा ज्यांच्याकडनं घडली त्या भेंदळेताई, आणि विशेष म्हणजे आज आपले ज्येष्ठ सेवेकरी बोडस काका आणि बोडस काकू आज ते नाही आहेत. विड्याची व्यवस्था केलेली परत समीर काटोटे, आज आपल्याकडं दोघांनी विडे आणले होते, गरुडताईंनी पण आणि समीरनी पण. तर एकदा जोरात टाळ्या सगळ्यांच्या ह्या सेवेकरी मानकरी सगळ्यांच्या करता. आणि इथे मी अजून एक जणांना इथे बोलवतो, काल त्यांचा वाढदिवस झाला. आपले युवा सेवेकरी जे आहेत प्रथमेश खोपडकर, त्यांच्या मातोश्री, तर त्यांनी आज इथे यावं आणि स्वामींचा हा श्रीफळाचा प्रसाद स्वीकार करावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सेवा कशी अशी मनातून घडली पाहिजे ना, आपल्या म्हणजे श्रद्धा किंवा विश्वासाने ती सेवा घडली पाहिजे. आणि जेव्हा आपण सांगत असतो की पक्का विश्वास ठेवा, आज न उद्या काम होईल, कारण शेवटी स्वामींनाच माहिती असतं कधी कोणाला काय द्यायचं आहे, किती द्यायचं आहे. फक्त आपण आपल्या हृदयात ते जपलं पाहिजे. जे आपण आराध्य दैवत जे कोणी असेल ना, कुणी असू देत, राम असू देत, श्रीकृष्ण असू देत, स्वामी असू देत, ते अगदी मनापासून आपल्या हृदयामध्ये जर ठेवलं, शेवटच्या क्षणी का होईना काहीतरी ते चमत्कार घडवते. एक छोटीशी गोष्ट, आता आज ज्यांचा प्रसाद होता त्या डॉक्टर्स आहेत गोडबोली म्हणून, एक थोडंसं ह्या व्यवसायामधलीच एक गोष्ट सांगतो. डॉक्टर्स असतात एका त्यांच्या दवाखान्यामध्ये एक आई वडील आणि एक 10 वर्षाच्या मुलाला ते घेऊन आलेले असतात तिथे. त्यांच्याबरोबर असे बरेचसे त्याच्या अगोदर कुठे कुठे कोणाकोणाला दाखवलं तिथले सगळीकडचे ते फाईल घेऊन तिथे आलेले असतात की ह्या मुलाचा आजार अमुक अमुक आहे, तुम्ही बघा म्हणून. डॉक्टर ते सगळी बघतात, सगळं वाचतात, त्यांच्या ह्याच्यातला कागद म्हणजे एक एक शब्द वाचतात आणि त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एवढी चिंता दिसायला लागते. आणि समोर बघतात तर आईवडील एकदम निश्चिंत बसलेले आहेत. तो मुलगा पण त्याच्या हातातलं काय असेल खेळणं म्हणा की काय, तो त्याच्याशी खेळतो आहे. ते त्या मुलाला म्हणतात की एक 10 मिनटं तू बाहेर बस बाळा, मला जा आईवडिलांशी तुझ्या बोलू देत. तर आईवडील म्हणतात की नाही, काय हरकत नाही, त्याला माहिती आहे काय झालं ते. तर त्या डॉक्टरांना दुसरा धक्का असतो, त्या मुलाला माहिती आहे काय झालं. त्या मुलाला छातीला आतमध्ये त्याच्या हृदयाला बारीकसं एक भोग पडलेलं असतं आणि जर का व्यवस्थित शस्त्रक्रिया झाली तर जगण्यामध्ये थोडीशी शक्यता 50% म्हणले. शस्त्रक्रिया यशस्वी होईल नाही होईल सांगता येत नाही.
काय करायचं आईवडिलांना विचारतात. आईवडील त्यालाच सांगतात, डॉक्टरांना सांगतात की नाही तुम्ही सांगा काय करायचं ते. मग डॉक्टर म्हणतात की असं तसंही म्हणजे कितपत आयुष्य त्याचं आहे माहिती नाही. जर का शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर तो भरपूर जगू शकेल पुढे, त्याला कोणताही त्रास होणार नाही, काही होणार नाही म्हणतात ते. ठीक आहे म्हणतात करा. आता डॉक्टर कसं असं सारण की स्वतःच्या कर्मावरती आपण म्हणतो विश्वास तसा. आणि हे आईवडील किंवा तो मुलगा खूप श्रद्धावान, खूप स्वामींचे खूप परमभक्त, संपूर्ण परिवार त्या स्वामी सेवेमध्ये आत्ता कसं सांगितलं त्या गोडबोल्यांचं जसं आहे नातीपर्यंत सगळं स्वामी सेवेमध्ये किंवा स्वामी भक्तीमध्ये सगळे गुंतलेले असतात, तसं ते आईवडील तो मुलगा लहान असला तरी तोंडामध्ये स्वामींचं नाव आहे. होता होता सांगतात की अमुक अमुक तारखेला आपण त्याची शस्त्रक्रिया करू, ती तारीख जवळ यायला लागते. डॉक्टर थोडेसे साशंक असतात, काय होईल सांगता येत नाही. आईवडील मात्र निश्चिंत असतात, महाराज आहेत. एक आपण म्हणतो ना हृदयात जसं असं स्थान, तसं मुलाला सोडलं जातं, तिथे दाखल केलं जातं. दुसऱ्याशी सकाळी शस्त्रक्रिया आहे. सकाळी त्या टेबलवरती मुलाला झोपवल्यानंतर सगळे डॉक्टर तयारीवर केलेली असते. फक्त त्या मुलाला विचारतात की बाबा बाळा तुला काय वाटतं, तुला काय इच्छा काय आहे तुझी. कारण शंका बरं डॉक्टरच्या मनात आहे जे यशस्वी होणार का नाही होणार. मुलगा मात्र निश्चिंत आहे. तो म्हणतो की काका तुम्ही ते इथं जे उघडणार आहात, जेव्हा शस्त्रक्रिया जेव्हा तुम्ही करणार आहात तर माझं हृदय तुम्हाला दिसेल ना. ते म्हटलं हो दिसेल ना. मग त्यात फक्त स्वामी आहेत का नाही मला सांगाल का, स्वामी दिसत आहेत का. कारण आईवडील म्हणतात ना हृदयात स्वामींना ठेव, हृदयात स्वामींना ठेव. तर मग माझ्या हृदयात आहेत का नाही, दिसतील का तुम्हाला. आता ते डॉक्टर कितपत विश्वास, बरं ते म्हणतात बघू मी सांगीन तुला काय असेल ते, दिसले की मी तुला नक्की सांगीन. सुरुवात होती शस्त्रक्रियेला. पण नेमकं असं होतं की दुर्दैव त्या मुलाचा रक्तदाब म्हणा की इतर जे काही त्याला त्रास असेल ते वाढत जातात आणि डॉक्टरांच्या हाताबाहेर जातं सगळं. ते मुलाला वाचवणं अशक्य जातं. तो मुलगा थोडक्यात गेल्यातच जमाय म्हणतात. तेवढ्यात त्यांना ते मुलाचं वाक्य आठवतं की माझ्या हृदयात बघा स्वामी आहेत का म्हणून. मुलगाने ते तो बेशुद्ध म्हणा की त्या शेवटच्या टप्प्यात असेल, कुठल्याही औषधाला काही प्रतिसाद मिळत नाही आहे. अशा वेळेला त्या डॉक्टर त्या मुलाच्या कानामध्ये जवळजवळ ओरडूनच म्हणतात की अरे बाळा त्याचं काय असेल नाव, तू जागा हो, स्वामी दिसलेत म्हणले मला आत्ता तुझ्या हृदयात स्वामी आहेत, तू जागा हो म्हणतात. एवढं म्हणल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला त्या मुलाची हालचाल सुरुवात होती. इतका म्हणजे कसं असतं संपूर्ण जो देह आपण रक्ताभिसरण जे काय असेल आपले अवयव इतके स्वामीमय त्या मुलाची इतक्या लहान वयात. आणि मग डॉक्टरांना पटतं की नाही देव आहे, पुढचं काम सोपं होतं. बाहेर येतात डॉक्टर, मुलाचे आईवडील विचारतात की कसं झालं. ते म्हणतात चांगलं झालं. अशी वेळ आली होती, परीक्षेची वेळ आली होती म्हणतात माझ्यावरसुद्धा, पण तुमच्या महाराजांनीच म्हणले मला वाचवलं. आज मला कळलं की देव आहे. म्हणजे आम्ही जे करतो ते आम्ही करतोच कामं, पण कुठली तरी शक्ती आहे जी अशा वेळेला कार्यरत होती. आपल्याकडे सुद्धा बरेचसे असे उदाहरणं सांगता येतील. शेवटच्या क्षणाला काहीतरी महाराजांनी असं अतर्क्य अवधूत आपण म्हणतो ना, अशा काहीतरी त्या लीला घडवलेल्या आहेत. अशक्य ते शक्य करतील स्वामी. अशा काही लीला आपल्याकडे सुद्धा मंदिरात त्या घडलेल्या आहेत, घडवलेल्या आहेत. आणि मग त्याची आता फी कशी हे करायची. तर डॉक्टर म्हणतात मला अजिबात काही नको, 1 रुपयासुद्धा मला फी नको. आज मला एक नवीन धडा मिळालेला आहे की ह्या जगामध्ये तिसरी शक्ती आहे, कुठेतरी कार्यरत आहे. मीपणावरती जे आम्ही अवलंबून असतो तसं काही नाही. आमचं यश आम्ही फक्त करतो, देणारा तोच आहे म्हणले. तर त्याच्याकरता प्रत्येकाने श्रद्धेने जर का आपण सांगितलेली सेवा केली तर आपलं काम होतच. शेवटच्या क्षणापर्यंत फक्त वाट बघा. कुठे ना कुठेतरी महाराज नक्कीच त्याला कलाटणी देतात त्या प्रसंगाला. कुठल्याही प्रसंगात घाबरू नका. जसं त्या मुलांनीसुद्धा शेवटपर्यंत धीरच दाखवला होता. 10 वर्षाचा मुलगा, एवढी मोठी शस्त्रक्रिया, आजार काय झाला हे माहिती आहे, तरी पण तो सांगतोय माझ्या हृदयात स्वामी आहेत का बघा म्हणून. म्हणजे हे कुठेतरी ही शक्ती महाराजच देतात प्रत्येकाला. फक्त ते विश्वासाने आपण तो जप म्हणजे नाम जपत गेलं पाहिजे. त्याचं ते नामस्मरण करत गेलं पाहिजे.
म्हणून आपण दर गुरुवारी त्याच्यावरच भर असतो की नामस्मरणाने आपण कसं ह्या भवसागरातनं आपली नौका कशी पार नेता येईल. संकट येतात पण त्याला सामोरं जायची जी ताकद आहे ना ती तर नामस्मरणाने आपल्याला मिळते. त्या संकटाचं कुठेही महत्त्व आपल्याला वाटत नाही. केवढं मोठं संकट आहे काय काही तशी आपल्याला भीती वाटत नाही. आपल्या पाठीमागं आपलं आराध्य दैवत उभं आहे. कुठलं मी असं म्हणत नाही स्वामींचंच, पण आपण सगळे इथे येतो स्वामींच्या या छत्राखाली आपण इथे येतो तर महाराज नक्कीच आपलं रक्षण करत असतात. आपल्या नकळतही कामं होत असतात. महाराजांच्याच म्हणजे महाराज असताना किंवा महाराज नसताना भक्तांचा उद्धार करायचं त्यांनी प्रत्येकावरती जबाबदारी दिली होती. ती इथून पुढचा कालावधी कोणाचा असेल, कुठल्या कालावधीमध्ये कोणी कुठं काम करायचं. जी आत्ता आपण सगळी संतांची जी नावं ऐकतो की गजानन महाराजांचं बघा, शेगावला त्यांना सांगितलं होतं, शिर्डीला साईबाबांना सांगितलं होतं, बिडकर महाराज आहेत, अनेक रत्नागिरीला केळकर आहेत, स्वामीसूत आहेत, बाळाप्पा आहेत. कुणी कुणी कुठं कुठं काम करायचं हे सगळ्यांना त्यांनी नेमून दिलेलं होतं. प्रत्येकाच्या जागेवर माझी गादी तुम्हाला चालवायची आहे. आणि त्यात एक आणखीन एक नाव आताच मी घेतो. आजच ज्यांचा प्रगट दिन आहे ते शंकर महाराज, धनकोडीची योगी ज्यांना म्हणतात, त्या शंकर महाराजांना महाराजांनीच सांगितलं होतं अमुक अमुक कसं कसं करायचं आहे. माझ्या कालावधीमध्ये तुझं प्रकटीकरण होणार आहे आणि त्याच्यानंतर तुला पुढचा कार्यकाल तुला सांभाळायचा आहे. तुझं आयुष्यमान किती असेल सगळं महाराजांनी सांगितलं होतं. स्पर्श दीक्षा त्यांना दिली होती. आता त्याची फक्त जी आज जो प्रगट दिन आहे तर त्याची एक छोटीशी कथा फक्त सांगतो. सगळ्यांना शंकर महाराजांचं चरित्र ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहिती असेल एखादं की सटाणा म्हणून आपल्या जे गाव आहे नाशिकपाशी, त्या सटाण्याच्या जवळ आणखीन एक छोटंसं गाव आहे एक अंतापूर म्हणून. त्या अंतापूरमध्ये एक चिमणाजी नावाचा शिवभक्त होता, त्याची पत्नी आणि तो दररोज शंकराच्या देवळात जाऊन अभिषेक करायचा. अभिषेकाचं जल तोंडात घालायचं. त्याशिवाय पुढचं कुठलंही म्हणजे आपण आत्ता कसं म्हणतो चहा पाणी किंवा जे काय त्या काळामध्ये असेल ते काही घ्यायचं नाही. भोजन तर नाहीच. दररोज सकाळी जायचं, अभिषेक करायचा, ते जल आपल्या तोंडात घालायचं. मग पुढची त्यांची जो उपक्रम असेल दिवसभराचा दिनक्रम जो असेल तो सुरू व्हायचा. हे सगळं असताना मनामध्ये एक सल मात्र होते की आपल्याला अपत्य नाही आहे. ईश्वराची आपण सेवा करतोय पण अपत्य नाही आहे. पण त्याच्याकरता ईश्वराला कुठलाही दोष दिला नाही. बरेचसे लोक असं करतात की मी एवढं केलं, 100 पारायणं झाली, 1,00,000 जप झाला, स्वामींनी काहीच केलं नाही, बघू दुसरं कोण आता आपल्याला उपयोगी होते, स्वामींची सेवा सोडून द्यायची, दुसरं कोणाकडे तरी जायचं. तसं न करता त्यांनी सुरू ठेवलं. कुठलाही दोष देवाला त्यांनी दिलाच नाही. त्याच्या मनामध्ये असेल तर आपल्याला अपत्य तो नक्कीच देईल. वय वाढत चाललं होतं आणि मग स्वामींची लीला म्हणतात की जो आपल्याला ह्या आपल्या उद्देशाकरता ज्याला आणायचे ह्या भूमीवरती ती वेळ झालेली आहे. चिमणाजीला एक दिवस स्वप्न पडलं. झोपलेलं असताना स्वप्नामध्ये त्याच्या खोलीमध्ये प्रचंड असं एक गोल असं वर्तुळ अग्नीचं. आपण एखादं भुईचक्र जर का बघितलं जमिनीवर तर ते भुईचक्र जर का असं आपल्या समोर फिरत असेल त्याप्रमाणे ते फिरत 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 मोठं होत गेलं. त्याच्या डोळ्यात तो प्रकाश सहन होत नव्हता आणि एकदम त्याचा स्फोट झाला. त्या भुईचक्राचा त्या अग्निगोलाचा एकदम स्फोट झाला आणि समोर महाराज दिसतात. त्याला माहिती नाही कोण आहेत. उंचे पुरे 7-7.5 फूट जवळ महाराजांची उंची होती. कमरेवर हात ठेवलेला आहे. गुडघ्याच्या खाली हात जातील असे आजानुबाहू. एक हात खाली सोडला, एक हात कमरेवरती आहे. असे महाराज उभं राहिले. त्याला सांगितलं चिमणाजी तुला अपत्य हवं होतं ना, उद्या सकाळी तू अमुक अमुक त्या सटण्याच्या बाहेर जे जंगल होतं अमुक अमुक ठिकाणी तू जा. एक लहान मुलगा म्हणे तुला तिथे दिसेल. त्या लहान मुलाच्या आजूबाजूला वाघसुद्धा असतील म्हणले, पण तू घाबरू नको. त्या मुलाला तू तुझ्या ताब्यात घे. तो जगाचं कल्याण करणारा उद्धार करता तो असेल, तो माझाच वारस असेल. एवढं सांगितल्यानंतर तर चिमणाजी उठले.
स्वामींच्या पायावरती डोकं टेकवलं. महाराज तुम्ही कोण आहात, काय आहात, एवढं विचारस्तोपर्यंत अदृश्य झाले. चिमणाजी झोपेतनं जागा झाला, पण बघितलं तर स्वामींच्या पायावर डोकं टेकवल्यानंतर त्याच्या कपाळाला अष्टगंध असं काहीतरी लागलेलं आहे. सगळीकडं खोलीमध्ये आता वास पसरला आहे, चंदनाचा सुगंध पसरलेला आहे. त्यांनी त्याच्या पत्नीला जागा केलं. उठ म्हणतात, आत्ता इथं कोणतरी आलं होतं, त्यांनी असा मला दृष्टांत दिलेला आहे. जायचं, पण कुठं जायचं आपल्याला? ती पत्नी म्हणतो, मला सुद्धा वास येतोय म्हणली. ती जागी होती पूर्ण, खोलीमध्ये कोणी दिसत नाही आहे, पण चंदनाचा वास नक्कीच येतोय. आणि महाराज जिथं उभे होते तिथं खाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्या, थोडीशी फुलं पडलेली आहेत. हे बघ इथंच म्हणले उभे होते ते, पण त्यांनी कुठं जायला सांगितले म्हणतात आपल्याला? त्यांनी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी त्या गावामध्ये काही मुसलमान वस्ती असते, एक दर्गा असतो तिथे. म्हटलं दावल मालिक असं त्या दर्ग्याचं नाव आहे का? तिथून पुढं जायचं आहे, तिथून पुढं जंगल सुरू होईल. जंगलामध्ये अमुक अमुक पुढं गेल्यानंतर आपल्याला सगळं त्या खाणाखुणं सांगतात. आता दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर आपल्याला जायचं आहे. कधी दुसरा दिवस उजाडतो आणि कधी आपल्याला त्यांना सांगितलं 12-12:30च्या नंतर तुला तिथे जायचं आहे. मग कधी 12 वाजतील, कधी आपण त्या मुलाला बघू, असं त्या मातेला होतं थोडक्यात. इकडं महाराज काय करतात, त्यांना ज्या दिवशी शंकर महाराजांना आणायचं आहे म्हणजे आजच्या दिवशी, आज पहाटेच्याला त्या जंगलामध्ये सगळ्या देवदेवतांना आमंत्रित करतात. प्रत्यक्ष दत्त महाराज तिथे येतात, दुर्गा भवानी माता तिथे येते, अग्निदेव तिथे येतात. सगळ्यांना तिथे सांगतात की आज दत्त महाराजांच्याबरोबर एक ऋषीमुनी असतात तिथे, अष्टावक्र महामुनी त्यांना म्हणतात. त्या ऋषींच्या त्यांना सांगतात की ऋषी तुम्हाला अष्टवक्रच राहायचं आहे, पण लहान बाळाच्या रूपात राहायचं आहे. इतके वर्ष तुम्हाला राहायचं आहे. अमुक अमुक तुम्हाला उद्या येऊन घेऊन जाणार आहेत. हे सगळं सांगितल्यानंतर पहाटेची वेळ असते ती. असं म्हणल्याबरोबर ते मुलींचं जे असतं त्या मुलींचं बाल रूपामध्ये एकदम रूपांतर होतं, बालकामध्ये. का आज तुला न्यायला येणारे चिमणाजी म्हणून त्यांचं नाव सांगतात, तो तुला घ्यायला येईल. दुर्गा मातेला सांगतात की आज तू इथे ते चिमणाजी येईसोबत तू इथे थांब. तुझ्याबरोबर जे वाघ आले त्यांना इथं रक्षण करण्याकरता असं फिरतं ठेव. बाळाला कुठे ठेवायचं? बाळाला ठेव त्या झाडाखाली. तर झाड कुठलं असतं? बेलाच्या पानांचं झाड असतं. जसं त्या बाळाला तिथे ठेवतात तशी वरनं बेलाची पानं टपा 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 आपोआप त्याच्यावर पडायला लागतात तिथे. महाराजांना सगळे विचार, मग ह्याचं नाव काय असेल? ते ह्याचं नाव शंकर असेल. तोपर्यंत दिवस उजाडता उजाडता सगळेजण आले तसे सगळे अदृश्य होतात. महाराजही तिथून अदृश्य होतात, कर्दळीवनामध्ये जाऊन परत बसतात. सकाळ उजाडल्याबरोबर चिमणाजी दुसऱ्या दिवशी म्हणजे चिमणाजी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे शंकराला जातात, अभिषेक करतात, तिथलं जल तोंडामध्ये घालतात, घरी येतात. थोडंसं काहीतरी आता खाऊन निघू म्हणतात आपण. तो दावल मालिकचा दर्गा लागतो. हां, ही तर खून सांगितली म्हणतात. ह्या दर्ग्यापासून पुढं आपल्याला जंगलामध्ये जायचं आहे. झाप 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 चालायला लागतात. तोपर्यंत दिवस बराच उजाडलेला असतो. 11-11:30ची वेळ, ऊन लागायला. आता हा जंगल असल्यामुळे उन्हाचा ताप थोडासा कमी लागतो. आणि मग काही अंतर गेल्यानंतर समोर त्यांना 3-4 वाघ असे गोल फेऱ्या मारताना दिसतात. त्याबरोबर त्यांची पावलं थबकतात तिथे. मग त्यांना आठवतं की त्या योगी महाराजांनी कोणीतरी सांगितलं होतं की वाघ दिसले तरी घाबरू नको. बाळ कुठे? बाळ बघतात तर खाली बेलाच्या पानाची शेज तयार झालेली आहे. बेलाच्याच पानाचं पांघरून थोडक्यात अंगावरती त्याला असं पडलेलं आहे आणि छान असं आनंदात ते हसतंय. त्यांच्याचकडे बघते, जणू त्यांना बोलवते की या आता वेळ झाली मला घ्यायची म्हणून ती. आणि मग चिमणाजी पुढं सरकतो, त्या बाळाला ताब्यात घेतात. ते घेतल्याबरोबर ते वाघही अदृश्य होतात. त्या बाळाला पत्नीकडे देतात त्या. आता आश्चर्य म्हणजे वय उलटून गेल्यानंतर सुद्धा त्या पत्नीला पाना फुटतो. ही पहिली लीला घडवलेली शंकर महाराजांनी की बालवयामध्येच. आणि मग स्वामींच्याच कृपेने जसं पुढं स्वामींनीच ठरवलं असतं त्याप्रमाणे मोठं झाल्यानंतर हा आजचा दिवस जो आहे ना अष्टमीचा, तो आजच्या दिवशी सगळी ती कथा घडलेली आहे. ते सगळं झाल्यानंतर हिमालयामध्ये जाऊन अनेक योगींच्याकडनं अनेक प्रकारे योग शिक्षा घेऊन
प्रत्येकाच्याकडं जाऊन प्रत्येकाकडं काही ना काहीतरी सिद्धी मिळून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि तिथून ते आले ते सोलापूरमध्ये आले. शंकर महाराजांचं जर का आपण रूप बघितलं असेल तर अस्ताव्यस्त केस, दाढी वाढलेली, अष्टवक्र म्हणजे 8 ठिकाणी वक्र असं शरीर, थोडंसं बोबडं बोलणं. पण त्याच्यामागं असं म्हणतात की महाराजांनीच त्यांना आत्मलिंग दिलं होतं. ते त्यांच्या तोंडामध्ये अखंड असायचं 24 तास. आपण जर का गोळी खाल्ली गोल अशी तर आपण कसं आपल्या तोंडात जिभेने आपण फिरवतो तसं ते लिंग कायम फिरत असतं त्यांच्या तोंडामध्ये. त्याच्यामुळे थोडेसे बोबडे बोल वाटतील असं. पण मनी एकच भाव की स्वामींनी माझ्याला कशाकरता मला पाठवलेलं आहे. भक्तांचा उद्धार करायचा. तिचं जातपात नाही, वर्णभेद नाही, लहान मोठा नाही, श्रीमंत गरीब नाही, कुठलाही भेदाभेद नाही. जो भक्त त्यांच्याकडे आला त्याचा त्यांनी उद्धारच केलेला आहे. बऱ्याच वेळेला बघितलं असेल की आपण तिथे सिगरेट दिली जाते. आता कुठेही आपण बघितलं, जी ही दैवी शक्ती जिथे जिथं आहे, स्वामींच्याकडं हुक्का आहे, त्या गजानन महाराजांच्याकडे चिलीम आहे, शंकर महाराजांच्याकडे सिगरेट आहे, शिर्डीला ती धुनी म्हणतात, अखंड धुनी आहे. शंकर महाराजांच्याकडे सिगरेटचा आला तो असा एक, जेव्हा हा बालरूपात जेव्हा होते, सगळी जेव्हा देव प्रगट झाले होते तेव्हा तिथे अग्नी पण होता. आणि त्यांनी स्वामींना सांगितलं होतं की महाराज मला या बालकाबरोबर कायम तुम्ही ठेवा. ते म्हणले ठीक आहे, तू कायम याच्या तोंडामध्येच राहशील म्हणून. म्हणजे तो अग्नी त्या सिगरेटच्या रूपामध्ये तिथे असतो. आणि जेव्हा त्यांना विचारायचे लोक की बाबा सिगरेट का ओढली जाते किंवा महाराजांना हुक्का का दिला जातो, हे व्यसन म्हणून नव्हतं. ते समोरचा जो कोणी आला असेल त्याचे जे कर्मभोग असतील ते जाळण्याकरता तिथे तो अग्नी जवळ त्यांच्या नेहमी असायचा. शिर्डीला बघा अजूनही अखंड धुनी येते, कायम पेटलेली असते. जो हुक्का म्हणजे अग्नीचं शेवटी प्रतीक आहे, सिगरेट हे अग्नीचंच प्रतीक आहे त्याच्यामध्ये, की समोरच्या येणाऱ्या भक्ताचं प्रारब्ध त्याच्यात जाळायचं. प्रत्येक कृतीमागे अगदी छोटंसं एक त्यांचीच परत गोष्ट सांगतो. त्यांनी सोलापूरला ज्या मठात ते राहिला होते, शिवराय मठात, तर तिथले जे जनार्दन पुजारी होते त्यांना ते जनुबाबा म्हणायचे. तर एकदा शंकर महाराज सगळीकडे फिरायचे. पुण्यामध्ये एकदा असताना त्यांनी त्या जनुबाबांना सांगितलं, चिठ्ठी पाठवली, आम्ही अमुक दिवशी येतो आहे, आम्हाला जायचं आहे तुळजापूरला, इतकी लोकं आहेत, तिकीट काढून ठेव. आता ते जनुबाबांना त्या काळामध्ये म्हटलं तर फकीर संन्यासी अशी वृत्ती, खिशामध्ये 2 रुपये होते. 2 रुपयामध्ये किती येतील त्या काळातलं तिकीटं काढू म्हणून ते गेले त्या स्थानकावरती. तुळजापूरची तिकीटं हवी आहेत, अमुक तारखेचे सांगितलं त्यांनी, 2 रुपये दिले. तो तिथला तिकीट कोण देणार असेल त्यांनी बघितलं, काय 2-3 तिकीटं आले असेल, ती दिली, ती खिशात ठेवली. बघितलं तर अजून काहीतरी हाताला लागतं म्हणून काढलं तर परत 2 रुपये. त्यांना आश्चर्य वाटलं की आत्ता आपण 2 रुपये दिले, ह्या खिशामध्ये 2 रुपये होते. त्यांनी परत आणखीन 2-3 तिकीटं घेतली, ती ठेवली. परत बघितलं तर परत 2 रुपये लागत आहेत. असं करत करत 40 तिकीटं त्यांनी त्या दिवशी घेतली, जेवढा आकडा शंकर महाराजांनी सांगितला होता. म्हणजे गुरु कुठून काय करू शकतो. शंकर महाराज पुण्यात, ते सोलापूरला, पण इथून त्यांनी कसे त्यांना 2-2 रुपये त्या खिशामध्ये दिले असतील. ही गुरु शिष्याची जी मनातनं जे नातं तयार झालेलं असतं, हृदयातनं, आत्ता आपण जसं म्हणतो की हृदयापासून जर का आपण प्रार्थना केली तर गुरु कुठल्याही ठिकाणाहून तो मदतीला येतोच. ही एक फक्त गोष्ट आली. असे अनेक लोकांचे उद्धार महाराजांनी केले. जवळजवळ 150 वर्षाचं आयुष्य महाराज जगले होते. आणि 1947 साली समाधी घेतली. आपल्या धनकोडीला आहे ती समाधी त्यांची. पण ह्या 150 वर्षामध्ये लाखो करोडो लोकांचा उद्धार केला. स्वामींचं जे कार्य होतं, महाराजांना ते नेहमी मालक म्हणायचे. त्यांच्याकडे जर का कोणी गेलं तर पहिले स्वामींचा जप करा, माझ्या मालकांचा जप करा, तर तुमचा उद्धार होईल. तुम्ही मला नमस्कार नका करू, तुम्ही त्यांना नमस्कार करा, त्यांचा जप करा, तर तुमचा उद्धार होईल म्हणायचे ते. त्यामुळे त्या मठामध्ये किंवा शंकर महाराजांचं पहिलं जेव्हा आपण प्रणाम करतो तर पहिलं स्वामींचं नाव घेतलं तर शंकर महाराज त्यांना ती खूप खुश व्हायचे. ते चहा पिताना कधी 1 कप प्याला नाही, 2 कप चहा नेहमी प्यायचे ते. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण शेवटी असंच की महाराजांनी ठरवल्यानंतर कोणाकोणाला कुठं कुठं नेमणूक करायची, त्याच्यातला आज एक स्वामींचा थोडक्यात लीला सहचर, म्हणजे लीला स्वामींच्या पुढं नेण्याकरता कोणी जी लोकं होती, जे संत होते, त्यांच्यातले एक शंकर महाराज जे खूप आवडते. अशा शंकर महाराजांचा आज प्रगट दिन आहे.
तर आपण आज इथूनच प्रणाम करू, महाराजांनाच प्रणाम आणि शंकर महाराजांनाही प्रणाम. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. पुढचा गुरुवार जो आहे 6 तारखेचा, त्या 6 तारखेच्या गुरुवारी आपण दीपोत्सव आणि अन्नकूट आपल्या मंदिरामध्ये इथे करायचं आहे. आपल्याला दीपोत्सवाकरता मेणाच्या पणत्या आणि अन्नकूट करता काही तयार पदार्थ ज्या कोणाला आणायचे असतील त्याने इथे मंदिरात 6 ते 6:30पर्यंत जमा करावेत. आणि त्याच दिवशी नगरजवळ एक अनाथ मुलांच्याकरता एक आश्रम आहे. 100 मुलं तिथे सांभाळली जातात. त्या आश्रमाकरता आपण धान्य इथे जमा करणार आहोत. धान्याचं स्वरूप असं असेल, तांदूळ, गहू आणि साखर. ज्या कोणाला द्यायचं असेल, कोणाला गहू द्यायचे असतील, कोणाला साखर द्यायची असेल, कोणाला तांदूळ द्यायचे असतील, कोणाला तिन्ही गोष्टी द्यायच्या असतील, आपापल्या परीने जेवढं शक्य असेल. असं काही नाही कोणी इतकंच आणावं असं काही नाही. तुम्ही जेवढं आणाल तेवढंच इथे आपण जमा करू आणि त्या संस्थेचे पदाधिकारी इथे येतील. त्या दिवशी त्यांच्यातर्फे रोख रक्कमसुद्धा जमा केली जाईल. त्याची तुम्हाला पावती मिळेल. पुढचा गुरुवार नक्की लक्षात ठेवा. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण त्या अनाथ मुलांच्याकरतासुद्धा इथून मी जसं मागच्या गुरुवारी पण म्हटलं की अन्नकोट आपण इथे करणार आहोत. पण धान्य असं जमा व्हावं की धान्याचा एक कोट इथे जमा व्हावा. कोट म्हणजे ढीग, एक ढीगभर अन्न इथं धान्य जमा व्हावं की जेणेकरून त्या मुलांना पुढचं वर्षभर ह्या पदार्थांची तरी काळजी लागणार नाही. आजच्या गुरुवारी आपण इथे थांबू. पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. पालखी मार्गस्थ झाली की मग महाप्रसादाला सुरुवात होईल. एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज.